स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय. जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टाळली. नगर परिषद आणि पंचायत समितीत आयोगानं ओलांडली आरक्षण मर्यादा. पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला रवाना. G20 परिषदेला नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. स्मृतिदिनानिमित्तानं संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करायला अजित पवार अनुपस्थित. महायुती सरकारचे महत्वाचे मंत्री आणि प्रशासकीय मंत्री अभिवादनाला हजर. तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकेनं वाढणार. जरांगे यांचा फडणवीस आणि अजित पवारांना थेट इशारा. पुण्यातील मुंडवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्वाची अपडेट. शीतल तेजवानीची चौकशी संपली. पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? तुम्ही मैत्रीची ऊब बघितली आणि आता मशालीची धग सोसा. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. शिवसेनेतले पक्ष प्रवेश थांबवा. विनाकारण वाद नकोत. शिंदेंच्या पक्ष नेत्यांना सूचना. अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे यांची भूमिका. वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी. 7 जणांवर गुन्हा दाखल. 4 आरोपींना ठोकल्या बेड्या. मुंबईचे लचके तोडताना मी पाहू शकत नाही. आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणारच. उद्धव ठाकरेंचा विश्वास. चिमुकलेला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक. मालेगाव बंदची हाक. आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज होणार अनावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. 4 दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलं होतं अनावरण. बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं नवं समीकरण. महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती. युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी. चिखलदराच्या नगरसेवकपदी फडणवीसांचा मामेभाऊ अल्लाद कलोती बिनविरोध. मुख्यमंत्र्यांकडून रवी राणांचं फोनवरून अभिनंदन. अल्लाद कलोती यांच्या विजयामागचे रणनीतिकार रवी राणा. मुख्यमंत्र्यांचं न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी. विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला होता प्रयत्न. तामिळी घाटामध्ये भीषण अपघात. थार गाडी 500 फूट दरीमध्ये कोसळली. अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू. अमरावतीमध्ये भरधाव 4 चाकीनं 4 जणांना उडवलं. अपघातानंतर संतप्त जमावाकडून 4 चाकीची तोडफोड. कार चालक युवतीला नागरिकांचा. सांगलीच्या शौर्य पाटीलनं आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी. मला माफ करा, पण मला शाळेमध्ये खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतोय. चिठ्ठीमध्ये उल्लेख. कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर. मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण. तणावातून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या. गोंदियामध्ये नवजात बाळाला आईनेच दिलं वैनगंगा नदीमध्ये फेकून. नोकरीमध्ये बाळ अडसर ठरत असल्यानं उचललं टोक्याचं पाऊल. खोट्या अपहरणाची केली होती दाखल तक्रार. तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला जीवदान. वन विभागानं केली बिबट्याची सुटका. यवतमाळमधील बोरगाव परिसरातली घटना. लुधियानामध्ये एन्काउंटर. 2 अतिरेकी गंभीर जखमी. बब्बर खालसा संघटनेचे 2 अतिरेकी जखमी. 2 ग्रेनेड, 5 पिस्तूल, 50 गोळ्या जप्त. बीडमध्ये एमआयएमचं शक्ती प्रदर्शन. जातीयवादी पक्षांकडून निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांचा आरोप. बिहारच्या जनतेनं मतचोरीचा मुद्दा नाकारला. एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा उद्ध्वस्त. 6 आरोपींना अटक. 52 बँक खाती गोठवली.
भंडाऱ्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला यश. विवादित प्रकल्पाच्या 476 एकर जमिनीचे अधिकार शेतकऱ्यांकडेच. कंपनीने शेत जमिनीचे अधिकार परत देण्याचे न्यायालयाचे आदेश.